वाटली की अण्णा परवा एका कोकणातल्या आमदारांनी म्हणाले ना त्याप्रमाणे पोलीस प्रशासन शासन हमारे पीछे आणि त्यामुळे आम्हाला कोणाच्या बापाची भीती नाही। ही जी भाषा आहे ही भाषा जर अशीच वाढत गेली तर मला वाटतं की महाराष्ट्रातील राजकारण महाराष्ट्रातील एकूणच वातावरण हे अत्यंत घातक विदारक होईल आणि याला सरकार म्हणून खरं तर या सगळ्या परिस्थितीची जाणीव ठेवून जे काही मी म्हणालो की यामध्ये सगळ्या तीनही पक्षामध्ये एक सुप्तवार कोल्ड वार चाललेला आहे त्याची प्रचिती आता येत आहे। जशा जशा निवडणुका जवळ येतील तशा तशा या लोकांचे आपसातील मारामाऱ्या गोळीबार खून हे सगळं भविष्यात तुम्हाला बघायला मिळेल। हे जो वाद झालेला आहे तो मुळात एका जमिनी संदर्भात झाला आहे न ज्यांच्यावर गोळीबार झाला आणि ज्यांनी केला त्यांची दोघांची जमीन नाही मात्र ते कुठेतरी जमिनीचा एक जे भूमाफिया नाही भूमाफियाचाच विषय आहे। सगळीकडे भूमाफिया असेल किंवा आता म्हणजे क्राइम वार ज्याला म्हणतो ते सगळं काय आता सुरू झालेलं आहे। पैसा हा सर्वोच्च ठरला या सरकारमध्ये। धन पैसा कमवणं आडमार्गाने चुकीच्या मार्गाने गैरप्रकारातून भ्रष्टाचारातून जमिनी हडपणं अनेक उदाहरणं देता येईल। आता हे तर ते मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात हे होणं आणि मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते एका बाजूला आणि आमदार एका बाजूला तर आपण अंदाज घ्या पुढच्या निवडणुकामध्ये काय होईल याचा अंदाज महाराष्ट्रातील जनतेने घ्यावा। त्यांनी गोळीबार केल्याचे आमदार म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी ही जिम्मेदारी पोहोचवली। असं हे आमदारांनी गोळीबार करायचा आणि मुख्यमंत्र्यांनी गुंड पोचलेत गुंड तर मला